एका गोष्टीमुळे ना मला आधी खूप त्रास व्हायचा आणि मी त्या त्रासाला ना खूप फेस केलेला. आता तो कुठला त्रास चला मी सांगते माझ्या ब्लॉगमध्ये. तर आपण सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला. तर नमस्कार मंडळी, मी अंकिता तुमचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर काय झालं ना, आपण जेव्हा लहान असतो आणि आपण मॅच्युअर्ड नसतो तेव्हा ना आपल्याला आपली एक कुठली गोष्ट असते जी आवडत नाही आणि त्या गोष्टीमुळे ना आपण खूप गोष्टीचा विचार करतो आणि जे गोष्ट करायची ना ते आपण करायचा लोकांचा पण विचार करतो. तर असं माझ्यासोबत झालं आहे. असं तुमच्यासोबत झालं आहे का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. जेव्हा मी कॉलेजमध्ये होते ना तेव्हाच मी विचार केला होता की ब्लॉग बनवावं, इन्स्टावर रील्स बनवावं. तेव्हा ना माझ्या फेसवर डार्क सर्कल, पिगमेंटेशन आणि पिंपल्स होते. म्हणून मी खूप विचार करायची की मी रील्स बनवले, मी व्लॉग बनवले तर लोक माझ्याबद्दल काय विचार करणार. बट आता ना मी ते सगळं साईडला ठेवून ना स्वतःचा विचार करायला लागले, कारण मलाच मी स्वतः आवडायला लागले आणि हे करणं खूप गरजेचं होतं. 2024पासून जेव्हापासून मी व्लॉगिंग बनवायला लागले ना, म्हणजे ब्लॉग करते ना, तेव्हापासून ना मला खूप जास्त इफेक्ट झाले आणि मी स्वतःकडे जास्त लक्ष द्यायला लागले. माझा फेस तर ठीक झालेलाच आहे आणि मी विदाऊट फिल्टर, विदाऊट काही इफेक्ट आता व्लॉग बनवायला लागले. कारण मला आता भीती नाही, 2 लोक काय बोलतील ना, मी याच्याकडे बिलकुल विचार करत नाही. एक लोक जरी माझ्याबद्दल चांगलं बोलत असेल ना, त्यात मी मोटिवेट होऊन दुसरे ब्लॉग बनवायला सुरुवात करते. चला, आजची दिवसाची सुरुवात खूप छान झाली होती आणि संध्याकाळी ना आईस्क्रीम खायची इच्छा होती म्हणून शुभम आम्हाला बाहेर घेऊन गेला होता आणि खूप सारे आईस्क्रीम घेऊन दिले होते आणि माझी हे फेवरेट आईस्क्रीम आहे. मला आजच्या व्लॉगमध्ये एवढंच म्हणायचं आहे की फक्त स्वतःवर प्रेम करायला शिका, म्हणजे आयुष्य खूप छान वाटेल. तर आज पुरतं एवढंच. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. खरंच चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. बाय बाय.